नवरात्री स्पेशल मैद्याच्या एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत अशा या गोड कडाकण्या आपण या मैद्यापासून बनवणार आहोत आणि बघता क्षणी तुम्ही कराल अशा एकदम या कडाकण्या कुसकुशीत होतात आणि तेवढ्याच भारी देखील होतात। तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते, आवाजावरूनच लक्षात येत असेल की ह्या किती कुसकुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत। प्रमाण जर अगदी व्यवस्थित घेतलं तर कडाकण्या या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायचे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता। इथं मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि मी साखर बारीक करताना यामध्येच मी 3 ते 4 वेलची देखील घालून घेतलेल्या होत्या। आता आपल्याला दुधामध्ये ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचे। तुम्ही डायरेक्ट साखर देखील घालू शकता, पण पिठी साखर घातली की पटकन विरघळतं, म्हणून मी पिठी साखर केलेली आहे। तुम्ही साखर देखील यामध्ये घालू शकता आणि थोडीशी वेलची पावडर देखील घालून घ्यायची। आता साखर पूर्णपणे छान अशी विरघळून झालेली आहे। आता इथं मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच वाटीने, ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने 4 वाटी मैदा आणि अर्धी वाटी फक्त आपल्याला रवा घ्यायचा आहे। कोणत्याही एका वाटीने तुम्ही सगळं प्रमाण घ्या। 4 वाटी मैदा तर अर्धी वाटी रवा आणि चवीसाठी अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम कडकडीत असं तूप घालून घ्यायचं। तूप किंवा तेल घातला तरी चालेल। इथं मी तूप घातलेलं आहे, तुपाऐवजी तुम्ही तेल वापरला तरी चालेल आणि हे तेल किंवा तूप अगदी असं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतरच आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचं। पाऊण वाटी आपल्याला तेल किंवा तूप लागेल। सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मी मिक्स करून घेतलं, त्यानंतर हातानेच आपल्याला छान असं हे तेल किंवा तूप आपल्याला पिठाला अगदी असं चोळून घ्यायचं आहे। जसं आपल्याला याचा गोळा बनला की समजायचं आपलं तेल हे अगदी यामधलं परफेक्ट आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं आपण दुधाचं जे मिश्रण बनवलं ते थोडं आपल्याला यामध्ये घालून अगदी असं सॉफ्ट याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी रवा वापरलेला आहे, तर रवा छान मुरण्यासाठी हे पीठ आपल्याला अगदी असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। आणि जे 4 वाटी मैद्यासाठी मी दुधाचं जे 1 वाटी प्रमाण सांगितलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे। दूध अजिबात वेस्ट जाणार नाही। अगदी 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर अगदी परफेक्ट आहे। आता थोडं आपल्याला हे दूध यामध्ये घालून आपल्याला छान असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट तरी लागतात। पीठ जर घट्ट मळला तर आपला रवा मुरल्यानंतर ते पीठ अजून घट्ट होईल, त्यामुळे सुरुवातीलाच पीठ आपल्याला अगदी असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे, जेणेकरून रवा हा छान मुरला जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी पीठ मी हे सॉफ्ट मळलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी कमीत कमी अर्धा तास आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। तुम्ही बघू शकताय फक्त 1 चमचाभर आपलं यामध्ये दूध फक्त शिल्लक राहिलेलं आहे। अगदी आपलं दूध आणि प्रमाण आपण जे घेतलं ते अगदी परफेक्ट आहे। आता या पिठावर ओला रुमाल आपल्याला झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून रवा तो छान मुरला जाईल। साधारण 1 तास तरी ठेवायचा, पण वेळ नसेल तर अर्धा तास तरी नक्कीच ठेवा। साधारण 1 तासानंतर पीठ आपल्याला पुन्हा हे छान असं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजेच पुन्हा एखादा मिनिट याला थोडंसं आपल्याला मळून पुन्हा हे आपल्याला सॉफ्ट थोडंसं करून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तर राहिलेले 1 चमचा दूध आहे ते तुम्ही वापरू शकता। जर पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर ते राहिलेलं चमचाभर दूध तुम्ही घालून पुन्हा हे पीठ छान असं मळून घेऊ शकता। आता त्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। याचे मी 2 गोळे बनवणार आहे मोठे। त्यानंतर 1 गोळ्याचे आपल्याला कडाकण्या बनेपर्यंत आपल्याला दुसरा गोळा हा ओल्या रुमालाखालीच झाकून ठेवायचा आहे। त्यानंतर या पिठाचे आपल्याला पुन्हा आता छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या साईजची कडाकणी हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही गोळे थोडेसे कमी जास्त मोठे असे करू शकता। इथं अशा पद्धतीने मी इथं गोळे बनवून घेतलेले आहेत। आता त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला गोळ्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याची कडाकणी लाटून घ्यायची। एकदम आपल्याला पातळ अशी कडाकणी याची लाटून घ्यायची, कारण तळल्यानंतर त्या एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील, त्यामुळे आपल्याला एकदम अशी पातळ याची कडाकणी लाटून घ्यायची। अशा पद्धतीने या मी सगळ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तेल असं छान असं कडकडीत गरम झालं की त्यानंतरच आपल्याला एक कडाकणी सोडून घ्यायचे आणि कडाकणी टाकल्यानंतर लगेच याला पलटी करायचं नाही। सुरुवातीची एक बाजू व्यवस्थित अशी खालून
भाजली गेली किंवा तळली गेली की त्यानंतरच आपल्याला याची बाजू पलटी करायची आणि त्यानंतर दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी व्यवस्थित तळून घेऊनच आपल्याला याला लगेच बाहेर काढायचं आणि जास्त वेळ देखील आपल्याला तेलात ठेवायचं नाही, नाहीतर याचा कलर थोडासा चेंज होतो आणि थंड झाल्यानंतर या डार्क दिसू लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच तळताना आपल्या या सॉफ्ट कलरवरच आपल्याला या काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथं मी या सगळ्या कडाकण्या इथं मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय कडाकणीचा कलर किती छान आलेला आहे. बघताच क्षणी खावेसे वाटतील अशा या कडाकण्या झालेल्या आहेत आणि या कडाकण्या एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील झालेल्या आहेत. तुम्हाला मी मोडून देखील दाखवते. तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येत असेल की या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तोंडात टाकताच विरघळतील अशा या आपल्या कडाकण्या इथं तयार झालेल्या आहेत. तर नवरात्री स्पेशल आपल्या या मैद्याच्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा इथं कडाकण्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील सांगितलेल्या प्रमाणानुसार नक्कीच मैद्याच्या कडाकण्या करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.